राहुल गांधी यांना धमकीनंतर युवक काँग्रेस अमरावतीत आक्रमक। भाजप नेते पिंटू महादेवन यांचं पोस्टर जाळले। काँग्रेस भवनासमोर आंदोलन करत केली कारवाईची मागणी। भाजप नेते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी केरळ अध्यक्ष पिंटू महादेवन यांनी एका मल्याळी वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना छातीत गोळ्या घालून मारले जाईल असे विधान केले होते। त्यानंतर आज अमरावतीमध्ये युवक काँग्रेसने काँग्रेस भवनासमोर आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं। या घटनेचा निषेध करण्यात आला। राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या पिंटू महादेवन यांच्या पोस्टरचं दहन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अमरावती पोलीस आयुक्तांना निवेदन देत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। नरेंद्र मोदी इस्तीफा दो, शर्म करो, शर्म करो। नथुराम गोडसेच्या औलादांना शर्म करो, शर्म करो। नरेंद्र मोदी शर्म करो। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद। मोबाइल मुर्दाबाद। बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नरेंद्र मोदी शर्म करो, शर्म करो, शर्म करो। आरएसएस के दलालों को जूते मारो सालों को, आरएसएस के दलालों को जूते मारो सालों को। मागणी नाही, आम्ही तक्रार घेऊन आज अमरावती कमिशनरेटला आलेलो होतो आणि प्रमुख आमची अशी तक्रार होती की देशाचे विरोधी पक्ष नेते लोकसभेचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांना परवा दिवशी केरळामध्ये भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेव यांनी छातीत गोळ्या घालून राहुल गांधींच्या असं वक्तव्य लाईव्ह टेलिव्हिजनच्या डिबेटमध्ये केलेलं होतं आणि अशा प्रवृत्तीचा कुठंतरी बंदोबस्त झाला पाहिजे। त्यासाठी आज आम्ही तक्रार देण्यासाठी आज अमरावतीत आलो होतो आणि अशा प्रवृत्तीने देशामध्ये असंख्य घटना इतिहासामध्ये आपण गेला तर घडलेल्या आहेत। ज्यांनी शांततेचा संदेश संबंध देशाला दिला, जगाला दिला, अशा महात्मा गांधींची देखील हत्या अशाच विचारधारेने प्रवृत्त झालेल्या लोकांनी केली। अशीच हत्या नंतर इंदिरा गांधींची झाली, नंतर राजीव गांधी झाली। ज्या कुटुंबाने देशासाठी स्वातंत्र्य निर्मितीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे, देश घडवण्या छोट्या मोठ्या धमकीने जर आमचे नेते राहुलजी गांधी यांना धमकवायचं किंवा त्यांना ते कुठं तर घाबरतील, घरात बसतील असं जर तुम्ही समजत असाल तर असं होणार नाही। मुळात ज्या कुटुंबाचा वारसाच बलिदानाचा आहे ते कुटुंब अशा कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही आणि जर असं तुम्ही प्रवृत्ती करायचा विचार जरी करत असाल तर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लाखो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे आपले छातीची ढाल करून त्या गोळ्या आधी झेलतील आणि तुम्हाला गोळ्या घालायच्याच असतील तर तुम्ही लाखो करोडो गोळ्या तयार करा। कारण का या देशामध्ये राहुल गांधींचं वातावरण झालेलं आहे। देशामध्ये सबंध देश जे मोहब्बत की दुकान जो माणूस प्रसार करतो की देशामध्ये हिंसा नफरत संपली पाहिजे आणि एक कुठंतरी बंधुचारा निर्माण झाला पाहिजे, अशा व्यक्तीला जर तुम्ही गोळ्या घालायची भाषा करत असाल तर आमच्यासारखे असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे राहुल गांधीवरती नित्यान प्रेम करतात। पहिल्यांदा तुम्ही आमच्या छातीवरती गोळी घाला, नंतर तुम्ही राहुल गांधींच्या करा आणि राहुल गांधीवर तुम्हाला पोचणं अशक्य आहे। कारण का युवक काँग्रेस ढाल म्हणून राहुल गांधींच्या पुढे उभी आहे, एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।